तुम्ही छान आता तुमचा एक फोटो काढून ठेवा आणि 21व्या दिवशी तुमचा एक दुसरा फोटो काढून ठेवा आणि दोघांचं कंपॅरिझन करा. नाही तुम्हाला त्यात फरक जाणवला, खरोखर माझे इथून पुढे एक सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघू नका. एवढा मला माझ्यावर विश्वास आहे, एवढा मला माझ्या रेमेडीजवर विश्वास आहे. त्यामुळे तुम्ही पण माझ्यावर थोडासा विश्वास ठेवा, आंधळाने पण डोळसपणाने ठेवा, कारण काय वाटेल ते मी सांगत नाही. पार्ट 1 मध्ये आपण बघितलं की आपल्याला कोणत्या 10 चुका अजिबात करायच्या नाही आहेत आणि या 10 गोष्टींपासून जेव्हा तुम्ही लांब राहता, जेव्हा तुम्ही या चुका करायच्या टाळता, तेव्हा आणि तेव्हाच तुम्हाला तुमची स्किन ट्रान्सफॉर्म झालेली दिसेल. मग या 10 चुका टाळल्यानंतर नेमकं आपल्याला करायचं काय, तर त्याचंच उत्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भरपूर स्किन केअर, बॉडी केअर, हेअर केअर टिप्स सांगितलेल्या आहेत, ज्या तुम्हाला 21 दिवस कंटिन्यू फॉलो करायच्या आहेत. किती वेळा फॉलो करायचं, किती प्रमाणात फॉलो करायचं, या सगळ्या डिटेल्ड गोष्टी मी व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. मी एक रिक्वेस्ट करेन की हा व्हिडिओ ऍटलीस्ट तुम्ही पूर्ण बघा, कारण तुम्ही आधात मधात जर हा व्हिडिओ सोडला तर तुम्हाला खरंच कळणार नाही की नेमकं किती लावायचंय, काय लावायचंय, कसं लावायचंय आणि कुठे लावायचंय. आणि हे जर तुम्हाला कळालं नसेल तर मग ते अर्धवट ज्ञान धोक्याचं म्हणतात. काय तर अर्ध ऐकून तुम्ही कुठं तर काय तर लावचीला, जर काय बाद इफेक्ट झाला, बाद रिझल्ट झाला, तुमचं थोबाड खराब झालं, तुमच्या अंगाला काय उठलं, माझ्यावर नाव नाही, आत्ताच सांगतो मी. सगळ्यात पहिला उठल्यानंतर लगेच तुम्हाला जी गोष्ट करायची आहे ती म्हणजे गरम पाणी प्यायचं. उठल्यानंतर जेव्हा तुम्ही अजून काहीच खाल्लेलं नसते, म्हणजे आपण आपल्या इकडे अनुशापोटी असं म्हणतो, तर अनुशापोटी सगळ्यात पहिला जे पदार्थ तुमच्या बॉडीमध्ये जायला पाहिजे ते म्हणजे गरम पाणी. गरम म्हणजे कडक पाणी नाही, थोडंसं जेवढं आपण पिऊ शकतोय त्या मापाचं गरम करायचं पाणी. तुम्ही त्यामध्ये लिंबू घालू शकताय आणि तुम्हाला लिंबू पाणी जर प्यायला आवडत नसेल, तुम्हाला थोडासा गोडवा पाहिजे असेल तर त्यामध्ये मध घातलात तरी सुद्धा चालेल. आणि काहीच करायचं नसेल तर नॉर्मल गरम पाणी प्यायचं दररोज न चुकता. याच्यामुळे तुमचं पोट खूप चांगल्या पद्धतीने साफ होतं. आता तुम्ही म्हणाल स्किनचा आणि पोटाचा काय संबंध आहे? हाच मेन संबंध आहे. आणि ज्यावेळी आपलं पोट चांगलं साफ होतं म्हणजे काय, सगळे आपल्या बॉडीतले अनवॉन्टेड पदार्थ किंवा टॉक्झिन्स जे असतात ते बाहेर पडतात आणि जेव्हा आपलं पोट पूर्णपणे स्वच्छ होतं तेव्हाच आपली स्किन जास्त क्लिअर दिसायला चालू होते. तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल की आपल्याला पोट साफ होण्याचा जर प्रॉब्लेम असेल तर चेहऱ्यावरती ॲक्ने वगैरे व्हायला चालू होतात. त्यामुळं पोटाचा सरळ मार्ग तुमच्या स्किन सोबत जोडलेला आहे. जेवढ्या चांगल्या पद्धतीने तुमचं पोट साफ होते तेवढीच चांगली आणि क्लिअर तुमची स्किन दिसते. नेक्स्ट महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे क्लिनिंग आवर फेस. आणि त्यासाठी तुम्हाला वापरायचा आहे क्लिन्झर. तुम्ही कोणतंही क्लिन्झर वापरू शकताय. दिवसातून 2 वेळेला तुम्हाला चेहरा तुमचा धुवायचा आहे. सकाळच्या टप्प्यामध्ये तुम्ही काय करू शकताय, एखादं घरगुती फेस वॉश तुम्ही ट्राय करू शकताय. ज्यासाठी तुम्हाला घ्यायचं आहे थोडंसं बेसन, त्यामध्ये घालायचं थोडीशी हळद, तुम्ही घालू शकताय त्यामध्ये मध आणि दही. बेस्ट म्हणजे बेस्ट क्लिन्झर आहे. तुम्ही फक्त ट्राय करून बघा. कंटिन्यू 21 दिवस मी ज्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगत आहे दररोज फॉलो करायच्या. कसं करायचं, किती प्रमाणात करायचं मी तुम्हाला पुढे सांगतच आहे. तर हे तुम्ही क्लिन्झर वापरू शकताय दररोज. अदरवाईज फक्त तुम्ही बेसन, हळद आणि दूध वापरलात तरी चालेल. जर तुमची त्वचा कोरडी असेल दूध वापरा. कॉम्बिनेशन किंवा ऑइली जर स्किन तुमची असेल तर तुम्ही दही वापरू शकताय, रोज वॉटर वापरू शकताय किंवा नॉर्मल पाणी वापरलात तरी चालते. बेसन या जगातला सगळ्यात बेस्ट क्लिन्झर आहे आणि आयुर्वेदामध्ये बेसन, हळद या गोष्टींना एवढं पावित्र्य आणि एवढं महत्व दिलंय. तुम्ही हे क्लिन्झर फक्त वापरून बघा. हे जबरदस्त क्लिन्झर आहे. तुम्ही काय करायचं, चेहऱ्यावरती लावायचं, 2-3 मिनिटं ठेवायचं तसंच आणि त्यानंतर मसाज करायचे 1 मिनिटभर. आता हे घरगुती क्लिन्झर आहे त्यामुळं थोडासा याला जास्त वेळ द्या. आता आपण जे रेग्युलर क्लिन्झर वापरतोय ते 1 मिनिट, जास्तीत जास्त 1 मिनिट त्याला व्यवस्थित मसाज करून पाण्याने धुवायचं असतं. पण हे घरगुती असल्यामुळे याला तुम्ही 2-3 मिनिट मसाज करू शकता किंवा 2-3 मिनिट आहे असं चेहऱ्यावरती ठेवायचं आणि त्यानंतर 1 मिनिट मसाज करून नॉर्मल पाण्याने किंवा कोमट पाण्याने धुवा. गरम पाणी किंवा अतिशय थंड पाणी अजिबात वापरू नका. दोन्ही केसेसमध्ये तुमची स्किन भयानक कोरडी पडते. म्हणून नॉर्मल किंवा कोमट पाण्याने तुम्ही चेहरा धुवू शकताय. आणि रात्रीच्या वेळेला तुम्ही कोणताही तुमचा फेवरेट जो फेस वॉश आहे त्याने तुमचा चेहरा स्वच्छ करा. कारण दिवसभर आपण इकडे तिकडे फिरतोय, थोडंसं धूळ, प्रदूषण, डस्ट आपल्या चेहऱ्यावरती लागलेली असते. त्यामुळे रात्री तुम्हाला थोडासा स्ट्रॉंग क्लिन्झर वापरणं मस्ट आहे. पण सकाळी मात्र तुम्ही नॉर्मल पाण्याने चेहरा धुतलात तरी चालेल किंवा जसं मी तुम्हाला हे घरगुती फेस वॉश सांगितलं त्याने स्वच्छ करा. पण दिवसातून 2 वेळेला तुम्हाला फेस वॉश करायचंच आहे पुढचे 21 दिवस, एवढं लक्षात ठेवा.
त्यानंतर येतो तो फेस स्क्रब. आता फेस स्क्रब साठी तुम्ही काय करू शकता, राईस फ्लोअर घ्यायचं म्हणजे तांदळाचं पीठ घ्यायचं. तांदळाचं पीठ विकतच आणायला पाहिजे असं अजिबात नाही. आपल्या सगळ्यांच्या घरात मिक्सर आहे, मिक्सरचं भांड पण आहे. नसलं तर शेजारच्यातनं घेऊन या. त्यामध्ये आपलं जे आपण तांदूळ खातोय ते तांदूळ त्याच्यात घालायचं आणि पूर्ण जेवढं बारीक होते तेवढं बारीक करायचं. एवढं लक्षात ठेवायचं की थोडस म्हणजे असं दरदरी काय म्हणायचं त्याला, मला का शब्द आठवत नाहीत, असं ते सरसरीत दरदरीत, म्हणजे थोडस मोठे त्याचे कण अजिबात ठेवायचे नाहीत, नाहीतर त्यांना जरासं जास्त स्किन ओव्हर एक्सपोलेट होण्याची शक्यता आहे. म्हणून जेवढं बारीक करता येईल तेवढं बारीक करायचं. आणि त्यामध्ये घालायचं आहे तुम्हाला चंदन पावडर. राईस प्लस चंदन हा असला भारी स्क्रब आहे, तुम्ही ट्राय करून बघा, तुम्हाला आवडणारच आहे. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की आठवड्यातून 2 वेळेला कमीत कमी किंवा जास्तीत जास्त 3 वेळेला वापरू शकताय. मस्तपैकी तांदळाचं पीठ घ्यायचं, त्यामध्ये थोडीशी चंदन पावडर घालायची, हलकीशी हळद तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घालू शकताय किंवा स्किप केलात तरी चालते. मिक्सिंगसाठी तुम्ही दूध, अगेन ड्राय स्किन वाले लक्षातच ठेवायचं, काय वाटेल ते उद्या तुम्ही दूधच घालायचं त्याच्यात. आणि जर तुमची ऑइली कॉम्बिनेशन नॉर्मल स्किन असेल तर तुम्ही दही वापरू शकता. या सगळ्या गोष्टी मिक्स करायचं, 5 मिनिटं चेहऱ्यावरती लावून ठेवायचं आणि त्यानंतर 1 किंवा 2 मिनिट मॅक्स टू मॅक्स याला स्क्रब करायचं. स्क्रब केल्यानंतर अगेन तुम्ही नॉर्मल पाण्याने किंवा कोमट पाण्याने धुवू शकता. याने तुमच्या स्किनवरचे सगळे डेड स्किन सेल्स पूर्णपणे निघून जातात. आणि जेव्हा तुम्ही रेग्युलरली एक्सपोलेट करायला चालू करता, एका आठवड्यानंतरच तुम्हाला तुमच्या स्किनमध्ये रिझल्ट बघायला मिळणार म्हणजे मिळणारच. पण रिझल्ट मिळाल्यात म्हणजे काम झालं काही नाही, तुम्हाला तरी सुद्धा हे सगळं रुटीन 21 दिवस पूर्ण मन लावून फॉलो करायचं आहे. 21व्या दिवशी जो रिझल्ट असणार आहे टॉप लेवल भारी असणार आहे. आता चेहऱ्यावर तर आपण एवढा सगळा फोकस करालोय, त्यात ऐन टायमाला मेकअप पण असणारच आहे. मग बॉडीसाठी काय करायचं, नाही तर थोबाड एकाचं, अंग एकाचं आणि मान एकाचे काय वेगळंच होऊन बसायचं. ते टेन्शन घेऊ नका यार, सगळं सोल्युशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणारच आहे. बॉडीसाठी मी तुम्हाला एक मॅजिकल उठणं सांगणार आहे. तुम्ही हे उठणं जर ट्राय केला, तुम्ही सगळीजण मनापासून येऊन मला कमेंटमध्ये असं म्हणून जायला की कसलं भारी माहिती सांगतेस यार, तू कुठनं या सगळ्या रेमेडीज घेऊन येतेस. आमच्या घरात नाही घेऊन येते, किचन मधनं, कारण मी या सगळ्या गोष्टी ट्राय करून बसले. ओके, तर तुम्हाला घ्यायचं आहे अगेन बेसन. बेसन काय वाटेल ते उद्या, बेसन आपला फिक्स आहे. डाळीचं पीठ, आम्ही आमच्या घरात तर डाळीचं पीठ म्हणतोय, सगळीकडे बेसन, हरभरा डाळीचं पीठ काय म्हणताय ते बघा तुम्ही. पहिल्यांदा बेसन घ्यायचं, त्यानंतर त्यामध्ये घालायचं राईस फ्लोअर, अगेन पूर्ण बारीक केलेलं तांदळाचं पीठ. त्यानंतर तुम्हाला घालायचं आहे मसूर डाळीचं पीठ. मी एक एक तुम्हाला सांगते, याचं नंतर सगळं मी महत्व तुम्हाला सांगते. आता फक्त लक्षात ठेवा की बेसन, तांदळाचं पीठ प्लस त्यामध्ये घालायचं आहे तुम्हाला मसूर डाळीचं पीठ, त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे ज्वारीचं पीठ. तुम्ही म्हणणार एवढे सगळे पीठ मिक्स करून काय आपल्याला धपाटे करायचे? नाही, अंगाला लावायचं आहे. ओके, ज्वारीचं पीठ, त्यानंतर तुम्हाला घालायचं आहे त्यामध्ये हळद, असेल तर चंदन पावडर, ऑरेंज पील पावडर आणि थोडीशी लिकोराईस पावडर घालायची आहे. आणि रोज पेटल पावडर म्हणजे गुलाबाच्या पाकळ्यांची पावडर. या सगळ्या पावडर्स ऑनलाईन मिळतात तुम्हाला, यापैकी एखादी नसली तर चालते. सगळ्यांच्या घरात बेसन, मसूर डाळ, तांदळाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ एवढं तर असतंच. आणि हळद, या सगळ्या गोष्टी कंपल्सरी आहेत. ओके, आणि बाकीचे जे आहेत ते ऑप्शनल आहेत, पण ते जर तुम्ही घातला, रिझल्ट याच्यापेक्षा तुम्हाला जबरदस्त मिळतील. आणि हे जे उठणं आहे ते तुम्हाला दररोज लावायचं आहे आंघोळीच्या अगोदर. सकाळी लावू शकताय किंवा संध्याकाळी जरी लावलात तरी चालते. संध्याकाळी लावून कंटाळा येतोय बसायला, परत कधी आंघोळ करायचं, म्हणून मी म्हटलं की सकाळी आंघोळीच्या अगोदर तुम्ही लावू शकताय. कधी तुम्हाला ज्यावेळी वेळ असेल त्यावेळी बघा, पूर्ण बॉडीला तुम्ही हे उठणं जे आहे ते लावू शकता. यामध्ये पेस्ट करताना घालायचं तेल, तुम्ही कोणतंही तेल वापरू शकताय. कॅस्टर ऑइल, त्यानंतर मोहरीचं तेल, त्यानंतर कोकोनट ऑइल वापरलात तरी चालेल. कोणतंही तेल तुम्ही थोडंसं घालायचं, 1-2-3 चमचा. आणि त्यानंतर मिक्सिंगसाठी तुम्ही दूध किंवा दही किंवा पाणी वापरू शकताय. पूर्ण छान अशी, खूप पातळ पण पेस्ट करू नका आणि खूप घट्ट पण पेस्ट करू नका. बऱ्यापैकी लावायला येईल अशा मापाची पेस्ट करायची आणि संपूर्ण बॉडीला लावायची. लावण्याच्या अगोदर आपली बॉडी छान साबणाने अगोदर स्वच्छ करून घ्यायची आणि त्यानंतरच लावायची. नाहीतर अगोदरच आपलं अंग मळलेलं असलं, आपण जिम करून आलोय, काहीतरी खेळून बाहेरून आलोय आणि त्याच्यावरती तुम्ही लावला तर मे बी रिझल्टमध्ये थोडासा फरक पडू शकतोय. म्हणून अगोदर छान बॉडी वॉश किंवा साबण जे काय ते वापरून बॉडी क्लीन करून घ्यायची आणि त्यानंतर हे उठणं सगळ्या अंगाला लावायचं. आणि हे जेव्हा पूर्णपणे वाळेल तेव्हा थोडंसं पाणी घेऊन असं रब करायचं.
असं पूर्ण आपल्या बॉडीचे ना अ, असं त्याच्या लोळ्या-लोळ्या पडतात आणि तुमच्या बॉडीवर जे टॅनिंग आहे, पिगमेंटेशन असेल, अनइव्हननेस तुमच्या बॉडीवरचा, डेड स्किन सेल्स काहीही असू दे, हळू-हळू सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. कितीही घाणेरडं टॅनिंग असू दे तुमच्या बॉडीवरती. आता बऱ्याचदा असं होतं की आपण जसं-जसं कपडे घालतो, आता इथपर्यंत शाळेच्या मुली वगैरे कपडे घालत असतात. ब्लाउज बायकांचा इथपर्यंत असते त्यामुळे एवढा जो पट्टा असतो तो पूर्ण गोरा दिसतो आणि इथून पूर्ण हात-पाय काळे पडलेले असतात. हे सगळं टॅनिंग जाते. ट्रस्ट मी, तुम्ही फक्त हे ट्राय करून बघा. रोज 21 दिवस तुम्हाला हे लावायचं आहे आणि जर तुम्हाला 21 दिवस रोज करणं पॉसिबल नसेल, तर आठवड्यातून कमीत कमी 3 वेळेला तुम्हाला हे वापरायचंच आहे. अदरवाईज तुम्हाला तेवढे चांगले रिझल्ट्स बघायला मिळणार नाहीत. आता हे जे उठणं होतं ते बॉडी पॅक प्लस बॉडी स्क्रब दोन्हीचं पण काम करते. त्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा बॉडी स्क्रब वापरायची काही सुद्धा गरज नाही आणि जेव्हा आपण हे सगळं वॉशअप करतोय, व्यवस्थित आपण स्वच्छ करतोय आपलं अंग, त्यानंतर मॉइश्चरायझर वापरायला अजिबात विसरू नका. त्यानेच तुमच्या बॉडीवरती एक्स्ट्रा ग्लो येतो आणि तुमची स्किन हायड्रेटेड राहते, कोरडी पडत नाही आणि कोरडी पडली नसली तर अनइव्हननेसचा, ड्रायनेसचा, काळं पडण्याचा प्रॉब्लेम बऱ्यापैकी कमी येतो. त्यामुळे मॉइश्चरायझर वापरायला अजिबात विसरू नका. तुम्ही महागडे महागडे मॉइश्चरायझर्स विकत घ्या असं मला अजिबात म्हणायचं नाहीये. छानपैकी जे आपण केसाला तेल लावतोय, मस्तपैकी हातावर घ्यायचं, चोळायचं आणि सगळ्या बॉडीला लावायचं. सकाळी एकदा आणि संध्याकाळी झोपण्याच्या 1-2 तास अगोदर तुम्हाला तुमच्या संपूर्ण बॉडीला तेल लावायचं आहे. याचे रिझल्ट्स नादखुळा आहेत. तुमच्या बॉडीवरती रॅशेस असू द्यात, पॅचेस असू द्यात किंवा स्ट्रेच मार्क्स जरी असतील ते पूर्णपणे निघून जातात. तुम्ही कंटिन्यू ट्राय करून बघा, त्यानंतर तुम्ही कधीच सोडणार नाही या सगळ्या गोष्टी. आता आपण येऊयात थोडंसं स्किन केअरकडं. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, क्लिन्झिंग सांगितले. त्यानंतर आपण येऊयात आता फेस पॅक. तुम्ही मी जे उठणं सांगितले ते चेहऱ्यावरती सुद्धा लावू शकताय. बेस्ट रिझल्ट देतं. तेच तुम्ही चेहऱ्यावरती रोज लावा. अदरवाईज तुम्ही चेहऱ्यासाठी वेगळा जर तुम्हाला फेस पॅक पाहिजे असेल, तर बेसन, हळद आणि दुधाची साय जो रिझल्ट आहे याचा, तुम्ही आश्चर्यचकित होतील एवढे भारी याचे रिझल्ट्स आहेत. तुम्ही वापरून बघा आणि हे लावल्यानंतर एक 15-20 मिनिटं थांबायचं. पूर्ण पण ड्राय होऊ द्यायचं नाही, नाहीतर चेहरा आपला खूप कोरडा पडतो, डिहायड्रेटेड होतो. हलकंसं ओलसर पाहिजे आणि त्यानंतर हलकंसं पाणी लावून त्याला असं मसाज करायचं. अगेन तुमच्या लोळ्या निघतात. हा जो पॅक आहे त्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती केस असू द्यात, टॅनिंग असू दे, पिगमेंटेशन असू दे, अनइव्हननेस असू दे, त्यानंतर काहीही असू दे, सगळ्या गोष्टी तुमच्या चेहऱ्यावरच्या कमी होतात आणि तुमचा चेहरा क्लिअर होतो, इव्हन टोन होतो. प्लस तुमच्या चेहऱ्यावरती ग्लो वाढणार आहे, तो भागच वेगळा आहे. त्यामुळे हा पॅक तुम्ही चेहऱ्यासाठी वापरू शकताय किंवा जे उठणं मी सांगितलं ते चेहरा प्लस बॉडी सगळीकडे तुम्ही लावू शकताय. फक्त दररोज लावा एवढं मात्र करा. चेहऱ्यावरती तरी ऍटलीस्ट दररोज लावायलाच पाहिजे. हाय गाईज, नमस्ते. मी स्वप्निता. तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर मी आठवड्याच्या मंगळवारी आणि शुक्रवारी फॅशन, ब्युटी आणि लाईफस्टाईल या विषयांवरती व्हिडिओज बनवते. तुम्ही जर या विषयांमध्ये खूप इंटरेस्टेड असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून माझ्या या छोट्याशा फॅमिलीचा हिस्सा व्हायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ जर आवडला प्लीज डू वन लाईक. नेक्स्ट गोष्ट जी तुम्हाला करायची आहे ती म्हणजे तांदळाचं पाणी वापरायला चालू करा. तुम्हाला बाजारातून एक्स्ट्रा विकत घ्यायची काही सुद्धा गरज नाही आहे. घरातला अगेन तांदूळ घ्यायचं, त्याला 1-2-3 वेळा धुवायचं स्वच्छ पाण्याने आणि त्यानंतर तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही त्यात पाणी घाला आणि मिक्स करून ठेवायचं एक 4-5 तास. त्याच्यापेक्षा जास्त नका ठेवू. आणि ते थोडं बऱ्यापैकी फर्मेंटेड होतं आणि ते फर्मेंटेड राईस वॉटर तुम्हाला संपूर्ण तुमच्या चेहऱ्यावरती, मानेवरती अप्लाय करायचं आहे. तुम्ही छान बॉडीवरती लावू शकताय, पण एवढं काय तांदळाच्या पाण्याने आंघोळ करू शकत नाही आपण. तर तुम्हाला काय करायचं, एका स्प्रे बॉटलमध्ये तुम्ही घालून ठेवू शकता किंवा नॉर्मल हाताने लावलात तरी चालते. 4-5 तास पाणी ठेवल्यानंतर ते पाणी काढून घ्यायचं. ते तांदूळ प्लीज फेकू नका. ते ऍज अ स्क्रब म्हणून वापरू शकताय, फेस पॅक मध्ये वापरू शकताय किंवा भात करून खाल्लात तरी चालते. नाहीतर मम्मी असं फोडून काढेल की नाही, मला पण आणि तुम्हाला पण शिव्या बसतील. त्यामुळे ते तांदूळ तेवढं प्लीज वाया घालवू नका. आणि हे पाणी तुम्हाला दररोज जेव्हा तुम्ही सकाळी फेस वॉश करताय किंवा संध्याकाळी फेस वॉश करताय, तुम्हाला कंपल्सरी हे वापरायचं आहे क्लीन चेहऱ्यावरती. जेव्हा आपण चेहरा धुतो तेव्हाच वापरायचं आहे हे पाणी आणि संपूर्ण चेहऱ्यावरती छान स्प्रे करायचं. याचे रिझल्ट सुद्धा खूप छान आहेत. तुमच्या चेहऱ्यावरती एक ब्राईटनिंग इफेक्ट येतो. तुमच्या चेहऱ्यावरती जर बारीक 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 फुटकुळ्या वगैरे असतील तर त्या सुद्धा क्लिअर होतात आणि तुमच्या चेहऱ्यावरती एक ग्लॉसी आणि शायनी इफेक्ट येतो म्हणजे येतो यच. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की 7 दिवसापेक्षा जास्त हे तांदळाचं पाणी अजिबात वापरू नका, नाहीतर तुमच्या चेहऱ्यावरती रिॲक्शन येऊ शकतात.
सेन्सिटिव्ह स्किन वाल्यांनी तर प्लीज 7 दिवसापेक्षा जास्त चुकून पण वापरू नका. आणि हे पाणी जे आहे ते तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवूनच वापरायचं आहे. फ्रेश पाणी वापरायचं आहे, नाहीतर चेहऱ्यावरती रिॲक्शन येण्याची शक्यता आहे. त्यामुळे फ्रेश बनवा, फ्रेशली वापरा. 7 दिवसापेक्षा जास्त वापरू नका आणि 7 दिवसानंतर तुम्ही नवीन तयार करून परत वापरू शकता. नेक्स्ट प्रोसिजर येते ती म्हणजे मॉइश्चरायझेशनची. कोणतंही मॉइश्चरायझर ते तुम्हाला आवडते ते तुम्ही दररोज न चुकता लावा. आणि मॉइश्चरायझर लावल्यानंतर सनस्क्रीन तेवढं वापरायला विसरू नका, नाहीतर सगळे रिझल्ट बेकार होतील. असं काही नाही की बेकार होतील, पण बऱ्यापैकी डल होऊ शकतो इफेक्ट किंवा डाऊन होऊ शकतो. जर तुम्हाला बेस्ट रिझल्ट पाहिजे आहेत तर एक क्लिन्झर, त्यानंतर टोनर, मॉइश्चरायझर आणि मस्तपैकी सनस्क्रीन तेवढं लावायला विसरू नका. तुम्हाला जबरदस्त रिझल्ट बघायला मिळतील. नेक्स्ट गोष्ट येते ती म्हणजे डार्क सर्कल मॅनेज करण्यासाठी मी खूप म्हणजे खूप रेमेडीज तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. एक डिटेल्ड व्हिडिओ आहे माझ्या चॅनलवरती, तुम्ही तो चेक करू शकताय. त्यामध्ये मी सगळ्या स्टेप बाय स्टेप गोष्टी, घरगुती गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही ते बघा, तुम्हाला डार्क सर्कलचा प्रॉब्लेम अजिबात होणार नाही. ओके, तर आता बॉडी प्लस चेहऱ्याचं काम तर पूर्णपणे झालेलं आहे. आता आपण येऊयात केसांकडे. हेल्दी केसांसाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगते. दररोज न चुकता तुम्हाला हेड मसाज करायचा आहे. सकाळी आणि संध्याकाळी 2 टाइम करू शकताय. 2 टाइम पॉसिबल नसेल, आपल्याकडे वेळच नसतो, तो भाग वेगळा आहे. पण तरी पण तुम्ही माहित आहे वेगवेगळ्या तुमच्या मीटिंग्स वगैरे असतात, कारण इंटरनॅशनल लेवलच्या सगळ्या फायनान्स रिलेटेड मीटिंग्स वगैरे तुम्हीच मॅनेज करत असता. नाहीतर तुम्ही मग बॉर्डरवरच्या सगळ्या चर्चा तुमच्यासोबत होत असतात, त्यामुळे तुम्हाला टाइम नसतो. तरी पण त्यातलं एक 2-3 मिनिटं काढून सकाळी आणि संध्याकाळी तुम्हाला दररोज न चुकता हेड मसाज द्यायचा आहे. हेड मसाज देण्यासाठी तुम्ही हेड मसाजर्स येतात, टूल्स असतात, ते वापरू शकताय. देवाने आपल्याला सगळ्यात बेस्ट टूल दिलेला आहे, आपले हात. याचा वापर करा. फक्त हे जे फिंगर टिप्स आहेत, म्हणजे याला फिंगर टिप म्हणतात, हे फिंगर टिप आपल्या कवटीला लागायला पाहिजेत, आपल्या डोक्याला लागायला पाहिजेत. कारण इथं प्रेशर पॉइंट्स असतात आणि आपल्या डोक्याचे पण बऱ्यापैकी प्रेशर पॉइंट्स असतात आणि ते जेव्हा दबले जातात तेव्हा आपल्या केसांची हेल्थ चांगली होते. यासाठी तुम्हाला तेलच दररोज वापरायचं आहे असं अजिबात नाही. तुम्ही तेल लावून मसाज केलात बेस्टच आहे. पण जर तुम्हाला तेल वापरायचं नसेल तर नॉर्मली हाताने फक्त एक 2-3 मिनिटं सकाळी आणि 2-3 मिनिटं झोपण्याच्या पूर्वी तुम्ही मसाज करा. दररोज न चुकता 21 दिवस मसाज करा. तुमच्या केसांमध्ये तुम्हाला फरक जाणवेल. नेक्स्ट, आठवड्यातून एकदा तुम्हाला हेअर वॉश करायचा आहे, शॅम्पू आणि त्यानंतर तुम्हाला कंपल्सरी कंडिशनर वापरायचंच आहे. त्याच्यामुळे आपले जे हेअर एंड्स आहेत, केसांचे शेंडे जे आहेत ते ड्राय अजिबात होत नाहीत. तर हेअर वॉश केल्यानंतर तुम्हाला एक मॅजिकल हेअर मास्क वापरायचा आहे. त्यासाठी तुम्हाला घ्यायची आहे मेथी, मेथीची पावडर, किंवा रात्री तुम्ही मेथी भिजत घालू शकता जास्त, आणि ती मेथी पूर्णपणे बारीक करायची सकाळी आणि त्यामध्ये तुम्ही दही मिक्स करून लावू शकताय. हा हेअर मास्क एवढा छान आहे, एवढा छान आहे, तुम्ही फक्त वापरून बघा. फक्त हा हेअर मास्क लावल्यानंतर तो मास्क धुताना मात्र शॅम्पूचा वापर अजिबात करू नका. नॉर्मल पाण्याने धुवा. मेथीचे कण थोडेफार अडकतील केसांमध्ये. केस तुमचे ज्यावेळी कोरडे होतील त्यावेळी कंगव्याने काढा, निघतात. कंगव्याने केसातल्या उवा निघतात, तर मेथीचं कण निघणार असं होत नाही. तर हा मास्क तुम्ही वापरू शकताय. आणखी थोडंसं पुढे जाऊन जर तुमच्याकडे ॲलोवेराचं प्लांट असेल, कोरफड असेल, ॲलोवेरा जेल असेल, तर यामध्ये थोडंसं ॲलोवेरा जेल घालू शकताय. एक केळ घ्यायचं, तुमच्या हेअर लेंथच्या नुसार घ्या. जर केस तुमचे मीडियम किंवा लॉंग असतील तर 1 किंवा 2 केळी तुम्ही वापरू शकताय. थोडीशी पिकलेली असावीत, पूर्ण कच्ची नको. त्या केळीत घालायचं दूध आणि त्याच्या अगोदर पेस्ट करून घ्यायची आणि ही पेस्ट सेपरेट ठेवायची. त्यानंतर तुम्ही त्यामध्ये घालायचं मेथी, ॲलोवेरा जेल आणि त्यानंतर थोडंसं त्यामध्ये तेल घालायचं आहे तुम्हाला. परत या सगळ्या गोष्टी मिक्स करायच्या आणि छान फाईन पेस्ट करायची. पूर्ण केसांवरती लावायची. कोणताही हेअर मास्क असू दे, 45 मिनिटांच्या वरती कोणताच हेअर मास्क अजिबात ठेवायचा नाही. अर्धा तास तिथं, पाऊण तास बास आहे. आणि त्यानंतर तुम्ही कोमट पाण्याने केस धुवायची. गरम पाण्याने केस अजिबात धुवू नका, नाहीतर अगेन पालत्या घडावर पाणी केलेले सगळे इफेक्ट्स वाया जातील. सगळं तुमचं एफर्ट्स पण वाया जातील. त्यामुळे शक्यतो कोमट पाण्यानेच केस धुवायची. गरम पाण्याने धुतल्यामुळे केस खूप जास्त कोरडी पडतात आणि अगेन ती वाळलेली दिसतात. ओके, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडलाय तर प्लीज यार एक लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि अशाच इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःवर प्लीज खूप प्रेम करा. कारण तुम्ही जेव्हा स्वतःबद्दल कॉन्फिडंट असतात तेव्हाच तुम्ही झळकू शकताय. त्यामुळे बी कॉन्फिडंट अँड लव्ह युअरसेल्फ.